द्विजीव समासामध्ये सगळे एकेंद्राचे सूक्ष्म बाजाराचे भेद केले ना विशेष, आणि पंचेंद्राची संज्ञा असे भेद. द्विजीव समासाचं सुद्धा प्रकरण येणार आहे त्यामध्ये, म्हणजे हे स्वरूप आपल्याला माहीत नसल्यामुळे थोडंसं लवकर समजत नाही. जीव समासाचे 98 भेद केले सगळे विस्ताराने, मग ते विशेष आहेत ना सगळे. आणि इंद्रिय काय, इंद्रियामध्ये फक्त एकेंद्रिय, द्विंद्रिय, तृतीय, चतुर्थ, पंचेंद्रिय असेच भेद केले इंद्रिय पारखण्याचे, मग ते सामान्य आहेत. आणि जीव समास हे विशेष आहेत. जसं मनुष्य सामान्य झालं, त्याचे आले उद्याचे हे भेद विशेष झाले, तसे इथं जीव समास हे सामान्य, इंद्रिय काय हे सामान्य आहेत आणि जीव समास विशेष आहे. हे विद्यार्थ्यांचे बोलायला पाहिजे. हे असं लिहिले त्याने, कारण मी कुठं तरी वाचलं आणि नंतर चिंतन पण झालं माझं, त्यावेळेला ते बदलून इंद्रिय काय सामान्य आहे, जीव समास हे विशेष आहे. तर वाचलं मी पुस्तकात, लक्षात नाही. आणि पर्याप्तीचा अंतर्भाव केला, पर्याप्ती चालू सिद्धं सुद्धं परमियं जिन्दवरनेमि चन्दमकलङ्कं गुणरयनभूषणोदयं जीवस्य परुवनं मोक्षम्. आपलं काय प्रकरण चाललं होतं की गुणस्थान किती सांगितले, 14. त्यापैकी आपण काल 4 गुणस्थानामध्ये भाव पाहिले होते. पहिल्या गुणस्थानाचं नाव काय, त्याचं कोणता भाव, अवदय का भाव म्हटलं तिथं, मिथ्यात्व कर्माचा उदय. मिथ्यात्व कर्माचा उदय असल्यामुळे त्याला अवदय. तर त्या पहिल्या 4 गुणस्थानामध्ये कशाची अपेक्षा सांगितलं, दर्शन मोहण्याची. दर्शन मोहण्यापैकी मिथ्यात्व प्रवृत्तीचा उदय पहिल्या गुणस्थानात आहे, म्हणून त्याला काय म्हटलं, अवदय. ज्याला उदयाच्या निमित्तानं जो भाव होतो तो कोणता आहे, अवदय. दुसरं गुणस्थानाचं नाव काय, तुम्ही तुमचं सुनंद आहे काय, समिता. समिता का परिणामिक सांगितलं, पारिणामिक भाव का म्हटलं, बरोबर आहे. दर्शन म्हणजे कर्माचा उदय क्षम श्रेय शोक्षम नाही, म्हणून तिथं दर्शन होण्याच्या अपेक्षेने पारिणामिक भाव. तिसरं गुणस्थानाचं नाव काय, मिश्र. त्याला कोणता म्हणलं, शावक्षमिक भाव. का शावक्षमिक भाव म्हणलं त्याला, मिथ्यात्व कर्माच्या सर्व घाती स्पर्धकांचा उदयभागी क्षय आहे आणि त्याचा सर्वस्तर उपशम आहे, परंतु तिथे सम्यक मिथ्यात्व प्रवृत्तीचा उदय आहे, म्हणून सम्यक तो तर म्हणता येत नाही त्याला, परंतु तिथं त्यापेक्षा त्याला शावक्षमिक भाव म्हणतात. किंवा शावक्षमिक भावाची दुसरी व्याख्या टीकेमध्ये त्यांनी दिलेली, धवलामध्ये देतात तशी, की ज्याचा उदय असताना गुण किंवा गुणाचा अंश व्यक्त असतो त्याला म्हणायचं शावक्षमिक भाव. ज्याचा उदय असताना पण गुणाचा अंश व्यक्त असतो. आता जसं सम्यक मिथ्यात्व, ह्यामध्ये सम्यक पण मिथ्यात्व दोन्हीचं मिश्रण आहे, सम्यकचा अंश आहे त्याच्यामध्ये, म्हणून त्याला शावक्षमिक म्हणतात. असं कारण धवलामध्ये भेटवलं. आपण असं घडवलं, असं घडवत नाही. मिथ्यात्वाचा सर्व घाती स्पर्धकांचा उदयभावी क्षय आणि त्याचा सर्वस्तर उपशम असं घडवत नाही. मुख्यतः देशघातीचा उदय असला पाहिजे असं घडवतो ना आपण प्रत्येक वेळेस, देशघातीचा उदय. तर काय काय ठिकाणी असं असतं ना, देशघातीचा उदय नाही तरी त्याच्यात गुणाचा अंश व्यक्त आहे, म्हणून त्याला शावक्षमिक म्हणतात. जसं आता 5व्या गुणस्थानाच पडेल. तिसऱ्या गुणस्थान दुसरी व्याख्या काय सांगितली मी शावक्षमिक भावाची, की ज्याचा उदय असताना सुद्धा
असतो, गुणांचा अंश व्यक्त असतो असं दिले ते। प्रतिपक्षी कर्म का उदय रहते हुए जो जीव के गुण का अंश व्यक्त देखा जाता है। प्रतिपक्षी कर्माचा उदय असतानाही जो जीवाच्या गुणांचा अंश व्यक्त पाहिला असतो तो क्षौषम आहे। त्याला क्षौषमाची व्याख्या केली म्हणजे सर्व भारतीय स्पर्धकाचा उदय भविष्य वगैरे काय ठरवत नाही, ज्याचा उदय असताना सुद्धा गुणाचा अंश व्यक्त आहे तर समजायचं तिथं क्षौषमी भाव आहे। जसं आता तिसऱ्या गुणस्थानामध्ये सम्यक मिथ्यात्व प्रकृतीचा उदय आहे, तीन आहेत ना दर्शन होण्याचे, त्यापैकी कुठल्या प्रकृतीचा उदय आहे सम्यक मिथ्यात्व। मग त्याचा उदय असताना पूर्ण सम्यक्त्व नाही का नष्ट झाले का, तसं सम्यक्त्वाचा नाशच आहे, परंतु त्या सम्यक्त्व मिथ्यात्वामध्ये सम्यक अंश आहे म्हणून सम्यक मिथ्यात्व आहे ना, खरं पण मानतोय आणि खोटं पण मानतोय, दोन्ही पण मानतोय। खऱ्याबरोबर खोट्याचा पण शब्द नाही, खोट्याबरोबर खऱ्याचा पण शब्द आहे, त्या खऱ्याचा अंश तिथं आहे। सम्यक मिथ्यात्वाचा उदय तर सर्व घातिक प्रकृती आहे, मग देशघाती स्पर्धकाचा उदय पाहिजे आला होता ना तिथं, ह्याच्यामध्ये देशघाती स्पर्धक नाही, परंतु ही दुसरी क्षौषमाची व्याख्या जी आहे ती तिथं लागू होते की तिथे सम्यक मिथ्यात्व प्रकृतीमध्ये एक सम्यक अंश आहे म्हणून त्याला क्षौषमी भाव म्हटलेला आहे। किंवा मग असं आपण घडवलं तसं पण घडवलंय काही शास्त्रामध्ये की मिथ्यात्व प्रकृतीच्या आणि अनंतानुगतीच्या सर्व घातक स्पर्धकांचे काय आहे उदयाभावी क्षय, आणि त्याच मिथ्यात्व प्रकृती जे भविष्य काळामध्ये उदय आलेला त्याचा सद्वस्तार मोक्ष, आणि सम्यक मिथ्यात्व प्रकृतीचा उदय आहे म्हणून त्याला क्षौषमी म्हटलेलं आहे। दोन शास्त्रामध्ये दोन्ही प्रकारच्या व्याख्या मिळतात, ते दोन्ही समजून घ्यायचे। दोन प्रकारचे काय सांगितले, क्षौषमी भावाच्या दोन व्याख्या सांगितल्या। एक काय सांगितलं सर्व घातिक स्पर्धकाचा उदयाभावी क्षय, त्या सर्व घातिक स्पर्धकांचा सद्वस्तार मोक्ष आणि देशघातिक स्पर्धकाचा उदय, हा जिथं आहे त्याला क्षौषम म्हणायचं, आणि त्याच्या निमित्तानं होणारा भाव तो क्षौषमी भाव। दुसरी व्याख्या काय केली की प्रतिपक्षी कर्माचा, प्रतिपक्षी असेल प्रतिपक्षी कर्माचा उदय असताना जो जीवाच्या गुणांचा अंश व्यक्त असतो, जो जीवाच्या गुणांचा अंश व्यक्त असतो त्यास क्षौषम म्हणतात, आणि त्या तो झाल्यावर होणारा भाव तो क्षौषमी भाव। मग तिथे सम्यक मिथ्यात्वाचा उदय असताना सुद्धा तिथे सम्यक्त्वाचा अंश आहे म्हणून त्याला क्षौषमी म्हणतात। सम्यक मिथ्यात्व दोन्ही मिश्र आहे ना, मग त्या सम्यक्त्वाचा अंश मिसळलेला आहे म्हणून त्याला क्षौषमी म्हणतात। आता चौथं अजून त्या गुणस्थानाचं स्वरूप तुम्हाला लक्षात येईल पुढे, त्याला अजून खुलासा। चौथ्या गुणस्थानाचं नाव काय अविरत सापेक्ष, तो कोणता भाव आहे सगळ्यांना ऐकू शकताचं मोठं सांगा। औक्षमिक, साक्षमिक आणि शारीरिक का तीन भाव सांगितले, दर्शन होण्याचं म्हणायचं, दर्शन होण्याचा उपशम आहे किंवा क्षय आहे, क्षौषम म्हणजे कुठल्या जीवाला उपशमन आहे, कोणत्या जीवाला क्षौषम आहे, कोणत्या जीवाला क्षय आहे, म्हणून तीन प्रकारचे सम्यक असतं ना चौथ्या गुणस्थानात, औक्षमिक, क्षौषमिक आणि क्षयमिक, हे तीन प्रकारचे सम्यक आहे, त्याचं स्वरूपातून येणार आहे पुढे। तर म्हणून त्या चौथ्या गुणस्थानाला कोणता भाव म्हटलं, तिन्ही भाव आहेत औक्षमिक, आणि तिथूनच सुरू झाला औक्षमिक आणि क्षयिक भाव। पहिल्या तीन गुणस्थानात कोणाला होत नाही, औदयिकच आहे, आणि तिथे क्षौषमिक तिसऱ्या गुणस्थानात आहे, परंतु क्षयिक आणि औक्षमिक भाव चौथ्या गुणस्थानापासूनच सुरू होतो। आता पुढं पाचवं गुणस्थान आहे, पाचव्या गुणस्थान आपण हे वाचायचं आता 11वी गाथा झाली होती आपली, आता 12वी गाथा वाचायची। एते भावाणि यमा दंसनमोहं पडुच्च बडिराहु
गुणस्थानातले सांगितले ना, हे भाव नियमाने दर्शन मोहाच्या अपेक्षेने भूमिदामध्ये सांगितलेले आहेत. गाथा एकदम सोपं असतात. तुम्ही जर त्या गाथेवर अर्थ तुम्ही सांगत असताना बघितलं ना, लगेच लक्षात येते. गाथूर हे मराठी सारखं आहे. चारित्रम नथी, चारित्र नाही, नथी म्हणजे नाही. जलो म्हणजे ज्यार्थी, अविरत अंतेसु ठाणेसु, अविरत पर्यंतच्या गुणस्थानामध्ये म्हणजे चौथ्या गुणस्थानापर्यंत, ज्यार्थी चारित्र नाही म्हणून चौथ्या गुणस्थानापर्यंत दर्शन मोहाच्या अपेक्षेने हे भाव सांगितलेले आहेत. चारित्र्याच्या अपेक्षेने भाव येत नाही चौथ्या गुणस्थानापर्यंत. आता इथं काय सांगितलं, चौथ्या गुणस्थानापर्यंत चारित्र नाही म्हणजे देश चारित्र किंवा सकल चारित्र कोणतेही चारित्र नाही. चौथ्या गुणस्थानाचं नाव काय आहे, अविरत. त्याचं स्वरूप येणार पुढे आपल्याला. अविरत म्हणजे तो विरत नाही, त्याला काय म्हणायचं, अविरत म्हणजे याने व्रत धारण केलेले नाही, कोणतंच व्रत धारण केलेलं नाही. तो चौथा, पण तो सम्यक्त झालेला. सम्यक्त झाला म्हणजे त्याला तत्वार्थाचं श्रद्धा नाही, ज्ञान आहे, परंतु त्याने चारित्र अंगीकार केलेलं नाही. मग चौथ्या गुणस्थानात चारित्र आहे नाही हा प्रश्न पण होतोय. म्हणजे इथं स्पष्ट सांगितलं बघा, लोक दाखवतात तिथं म्हटलं की चौथ्या गुणस्थानामध्ये चारित्र नाही. तर शास्त्रामध्ये आगमामध्ये अनेक विवक्षा आहेत. जिथं ज्या विवक्षेनं कथन केलेलं आहे त्याच विवक्षेनं समजून घ्यायचं. आता हे तर त्यांनी संयम व्रत जे आहे ते चौथ्या गुणस्थानात नाही म्हणून चौथ्या गुणस्थानात चारित्र नाही असं म्हटलेलं आहे. परंतु द्रव्यानुगाच्या ग्रंथामध्ये किंवा इतर ग्रंथामध्ये तिथं चौथ्या गुणस्थानामध्ये एक अपेक्षेने अनंतानुबंधी कशाय चौकडी ही कोणत्या कशाचा भेद आहे, चारित्र होण्याचा भेद आहे. चारित्र होण्याचे आपण कशा भेद केले, कशाचे 16 भेद केले. त्यातला अनंतानुबंधी कुठल्या ह्याच्यामध्ये आहे, चारित्र होण्यामध्ये. आणि चारित्र होणे काय करतं, चारित्राचा घात करतं. आणि अनंतानुबंधी दोन्ही काम करतं, सम्यक्त्वाचा पण घात करतं आणि चारित्राचा. त्याला द्विस्वभाव म्हणतात. एक असं असतात ना द्विस्वभावी, दोन्ही स्वभाव, दोन्हीचा घात करणं त्याचा स्वभाव आहे. म्हणून मग त्याचा अभाव आहे चौथ्या गुणस्थानामध्ये. अनंतानुबंधी कशा चौकडीचा उदय चौथ्या गुणस्थानावरती जीवाला असत नाही. मग त्याच्या उदयाच्या अभावामध्ये जेवढी चारित्राची विश्रुती झाली त्यापेक्षा तिथं काय सांगितलेलं आहे, चारित्र सांगितलेलं आहे. मग ते कोणतं चारित्र, तर अष्टप्रौढमध्ये कुंदकुंदाचार्याने 2 प्रकारचं चारित्र सांगितलेलं आहे. एक सम्यक्त्वाचरण चारित्र आणि संयमाचरण चारित्र. मग तिथं चारित्र शब्द ठेवला ना, चारित्र प्रौढमध्ये आहे सम्यक्त्वाचरण चारित्र आणि संयमाचरण चारित्र. मग सम्यक्त्वाचरण चारित्र म्हणजे काय घेतलं तिथं की ते चौथ्या गुणस्थानामध्ये पण आहे. सम्यक्त्वाचरण चारित्र सर्वज्ञ भगवंताने सांगितलेल्या तत्वार्थावर श्रद्धा ठेवणं, नंतर शंकादिक दोष न लावलेला त्याच्यामध्ये, ते सम्यक दर्शनामध्ये 8 अंगांचं पालन करणं, हे सगळं तो पाळतो की चौथ्या गुणस्थानावरती. मग ते चारित्रच म्हणायचं नाही का अपेक्षा. ज्यावेळेला आचाराचे घेतलं 5 आचार, दर्शनाचार, ज्ञानाचार, तपाचार. तर दर्शनाचार म्हणजे काय की निशंकितादी 8 अंगांचं पालन करणं, निरतिचार सम्यक्त्वाचं पालन करणं, त्याला काय म्हणतात दर्शनाचार. तर तो आचार शब्द पण चारित्रावर प्रगट करतो, प्रकाशित करतो. म्हणून त्या अपेक्षेनं चौथ्या गुणस्थानामध्ये चारित्र्य. तर मोक्ष मार्ग जो आहे तो सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र तिन्हींची एकता म्हणजे मोक्ष मार्ग. मग चौथ्या गुणस्थानामध्ये मोक्ष मार्ग नाही असं म्हणावं लागेल. परंतु समंतभद्राचार्य त्या सांगितलं गृहस्थ मोक्ष मार्ग असतो, गृहस्थ सुद्धा मोक्ष मार्गामध्ये स्थित आहे. चौथ्या गुणस्थानापासून संवर निर्जन आहे, मोक्ष मार्ग आहे. म्हणून 2 अपेक्षा लक्षात घ्यायचं. जिथं चारित्र नाही असं म्हटलं ते पण खोटं नाहीये, कारण त्याने कोणतेही व्रत संयम धारण केलेला नाही, तो व्रतरहित आहे. म्हणून त्याला काय म्हटलं, अविरत म्हटलेलं आहे. म्हणून त्या अपेक्षेनं चारित्र नाही. परंतु दुसऱ्या अपेक्षा द्यायला लागतो अध्यात्म अपेक्षेनं, तर किंवा कर्णायुगाच्या अपेक्षेत सुद्धा बघा की अनंतानुबंधी कशाच्या उदयाचा अभाव आहे. कुठं
त्यामुळे त्या निमित्तानं मग जे कर्माचा अभाव झाला त्याच्या निमित्तानं काय होतं आत्म्यामध्ये गुण प्रकट होतो, त्या गुणांचा घात करतात ना. आणि ते जर नसेल उदय तर तो गुणाचा अंश ज्यावेळेस शत्रू आपल्या राज्यावरचा अधिकार काढून घेतो त्याला आपल्या हातात आले अधिकार, शत्रूच्या हातातले अधिकार आमच्या हातात आले. तर आमच्या संयम गुणावर त्याने काय केलं होतं, आमच्या चारित्र्य गुणावर त्याने आवरण केलं होतं आणि तेवढ्यात तो शत्रू नष्ट झाला अनंतामध्ये. तर तेवढं राज्य आमच्या हातात आला, तेवढा भाग आमच्या हातात आला. पण त्यापेक्षा त्याला नाव दिलेलं सम्यक्त्वाचरण चारित्र्य किंवा काही ठिकाणी त्याला स्वरूपाचरण चारित्र्य सुद्धा म्हणतात. त्याने आपल्या स्वरूपाला जाणून तो आपल्या स्वरूपामध्ये राहतो सम्यक दृष्टीकोन, म्हणून त्याला स्वरूपाचरण चारित्र्य हे नाव दिले. छडालामध्ये त्याला स्वरूपाचरण चारित्र्य म्हटले नाही. तर अशा प्रकारे दोन्हीचा मेळ घालून घ्यायचा, कुठले एकांत करायचं नाही. नाहीच हा पण एकांत नाही आणि आहेच हा पण एकांत नाही. कथनचित आहे कथनचित नाही, कोणत्या अपेक्षेने आहे कोणत्या अपेक्षेने नाही, हे दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायच्या. आगम वाचायचा आपल्याला अभ्यास करायचा, तो कशासाठी, निर्विवाद होण्यासाठी, रागद्वेषाचा त्याग करण्यासाठी. म्हणून आगम वाचताना कधी वादविवाद करून आपले कसे वाढवायचे नाही, अपेक्षा समजून घ्यायची. कारण जिन्मानी सगळी कशी आहे, अर्पिता अनर्पित सिद्धे. हे प्रत्येक ह्याची सिद्धी कशाने होते, अर्पित अनर्पित गौर मुख्य विवक्षेनं कथन केलेलं असतं. तर म्हणजे हे माहीत असावं तुम्हाला म्हणून सांगितलं. तर सगळेजण असं करतात ना, बघा इथे सांगितलं की मी चौथ्या गुणस्थानामध्ये चारित्र्य नाही, सर्वजण नाहीच. तर विद्यानंदी आचार्यांनी श्लोक वार्तिकमध्ये सुद्धा याचा खुलासा केलेला आहे आणि त्यांनी युक्त शास्त्र लिहिलेलं त्याच्या टीकेमध्ये सुद्धा चौथ्या गुणस्थानामध्ये कसं चारित्र्य आहे, त्याचा समभाव आहे हे सांगितलेलं आहे. म्हणून सगळं आपण ज्याला वाचलं होतं त्याला सगळ्या विवक्षा आपल्याला डोळ्यासमोर येतात. एकच कुठलं तरी तुम्ही बसले की आपण त्याचा एकांत करतो. जसं त्या अन्यामध्ये एकच कुठली तर गोष्ट तुम्ही एकांत करतात, तसं आम्ही सुद्धा काय करतो, जेनागमामधली एकच गोष्ट घेतो आणि त्याचा एकांत करतो. सगळ्याचा मेळ घालून आपण वाचायला पाहिजे. मग काय सांगितलं तिथं, चौथ्या गुणस्थानापर्यंत चारित्र्य नाही, म्हणून काय आहे तिथं, दर्शन मोहण्याच्या अपेक्षेनं हे चार भाव सांगितले. चार गुणस्थान झाले, लक्षात आले पक्के. आता जो गुणस्थानात स्वरूप येणार आहे फक्त भाव कोणता आहे हे पुढे दाखवायला लागेल. आता पुढं 13 नंबरची गाथा, पाचव्या गुणस्थानापासून कोणता भाव आहे ते सांगतात. देश विरदे पवते, देश विरदे पवते, इतरे यथो वसमिय भावो तू, इतरे यथो वसमिय भावो तू, सो खलु चरितमोहं, सो खलु चरितमोहं, पडुच्च बणियं तहावरिं, पडुच्च बणियं तहावरिं, देश विरदे पवते, इतरे यथो वसमिय भावो तू, सो खलु चरितमोहं, पडुच्च बणियं तहावरिं. तर पाचव्या गुणस्थानाचं नाव काय आहे, देश विरत. देश संयत म्हणा, देश विरत म्हणा, देश संयमा संयम म्हणा, तिन्ही पण नाव आहे त्याचं. तर देश विरत शब्दात काय सांगतो, देश म्हणजे अंशिक, कधी पण देश शब्दाचा अर्थ काय होतो, थोडा अंशिक. विरत म्हणजे विरत झालेला आहे, कशापासून, पापापासून विरत झालेला आहे. प्रतिमा घ्यायचं म्हणजे काय करायचं, पाप सोडायचं. बरं आहे की पापापासून विरत झाला म्हणून प्रतिमा घेतली. मग जोपर्यंत अंतरंगामध्ये त्या पापापासून निवृत्तीरूप भाव होत नाही तोपर्यंत देश संयम धारण करत नाही. आम्हाला जर अंतरंगामध्ये असं वाटलं की आता आपल्या एवढं सगळं पाप होतं तर थोडं पाप सोडूया आपण, मग काय करणार, तिथं प्रतिमा धारण करतो. तर तिथं ते गुणस्थान कोणतं आहे, देश विरत. जे सम्यक्त्व तर झाला, तर हे सम्यक्त्व शब्द पुढे सगळ्या गुणस्थानामध्ये काय आहे, तिथं आदिदीपक आहे. चौथ्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानापर्यंत
सम्यक सगळ्याला आहेच, त्यामुळे प्रत्येकाला सांगायची गरज नाही देश विरत सम्यक, प्रबंध विरत सम्यक असं सांगायची गरज नाही. ते आधी दीपक म्हणजे सुरुवात कुठून झाली, 4थ्या गुणस्थानापासून. म्हणून त्याला सम्यक्त्वाला आधी दीपक म्हणायचं. ते 14व्या गुणस्थानापर्यंत लावायचं सगळीकडे. मग हा 5व्या गुणस्थानावरती सम्यक दृष्टी असून त्याच्यामध्ये अधिक काय झालं तर विरती रूप भाव झाले त्याचे. तर ते कशामुळे झाले विरती रूप भाव, तर इथं अप्रत्याख्यान कशाचा उदय होतो 4थ्या गुणस्थानामध्ये. पहिल्या 2 गुणस्थानामध्ये अनंतानुबंधीचा उदय असतो, नंतर त्याचा अभाव होतो अनंतानुबंधीच्या उदयाचा. मग 3ऱ्या 4थ्या गुणस्थानामध्ये अनंतानुबंधीचा उदय नसतो, म्हणून त्या ठिकाणी काय 4थ्या गुणस्थानामध्ये सम्यक्त्व प्रगट होते. अनंतानुबंधीच्या उदयाचा अभाव नाही म्हणून सम्यक्त्व आणि सम्यक्त्व चरण चारित्र्य हे प्रगट होते. कुठं 4थ्या गुणस्थानामध्ये. नुसतं कहाणी ऐकू नका, तुम्ही बोलत जा, थोडं विचारते त्याला बोलायचं तोंडाने. म्हणजे आपल्याला हे करणारे बोलल्याशिवाय येत नाही. गप्प बसून ऐकून ज्याला आपल्याला सांगायचं आपण त्याला शब्द ते नवीन असतात, त्यामुळे लवकर तोंडामध्ये येत नाही. म्हणून बोलायला थोडंसं शिकायचं. 5व्या गुणस्थानामध्ये काय झालेलं त्या ठिकाणी आता 4थ्या गुणस्थानापेक्षा अधिक काय झालं तर अप्रत्याख्यान कशाचा जो उदय होता त्याचा पण काय झाला अभाव झाला. म्हणून तिथं अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावर ह्या दोन्ही कषायांच्या सर्वघाती स्पर्धकांचा काय आहे उदयाभावी क्षय आहे. हे सगळे कर्म आहेत आपल्याजवळ, अप्रत्याख्यानावर पण नष्ट झाले नाही त्याचं क्षय तर पुढं 9व्या गुणस्थानामध्ये होतो. आता सत्तेमध्ये सगळे असतात पण तो उदयात येत नाही त्याच्या. कोणते कर्म अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यान हे दोन्ही कशाचं काय झालेलं त्याला उदयाभावी क्षय आहे. आणि त्याच्याच काय झालेलं आहे सद्वस्थारूप उपशम झालेलं आहे. जे पुढे उदयाला येणार आहे त्याची उदीर्णा होत नाही आणि प्रत्याख्यान कशाचा उदय आहे. आता त्या दिवशी सांगितलं होतं मोहनियामध्ये किती प्रकृती सर्वघाती आहे 14. त्यापैकी 12 कशा घेतले की त्याच्यामध्ये अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावर आणि प्रत्याख्यानावर. हे 12 कशा काय सर्वघाती देशघाती सिद्धी त्यांना सांगितलं. सर्वघाती देशघाती सर्वघाती. सर्वघाती काय करतात थोडा पण गुण प्रगट होऊ देत नाही. मग 4थ्या गुणस्थानात अप्रत्याख्यानात कशाचा उदय आहे त्यामुळे थोडं पण त्याला संयम घेण्याचे भाग होत नाही. आणि जेव्हा त्या उदयाचा अभाव झाला ते फळ देणार नाही ना. माता उदय असेल तर फळ देतं आणि आता ज्याला त्या अप्रत्याख्यान कशाच्या उदयाचा अभाव झाला ते त्याच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदयाचा अभाव झाला म्हणजे काय होतंय ते अप्रत्याख्यानावर प्रत्याख्यानावर परिणाम ते जाऊ देत. म्हणजे सर्वघाती स्पर्धक देशघाती होतात आणि तर प्रत्याख्यानात पण देशघाती नाहीये परंतु सर्वघातीच आहे. परंतु ते अप्रत्याख्यान कशाच्या उदयाचा काय झाला उदयाभावी क्षय झाला म्हणजे ते प्रत्याख्यानावर आणि संचलन रूपून उदयाला. हे तर सगळं काय आहे एक ची गैरहजेरी असते दुसरा तो त्याच पण काम करतो. म्हणजे प्रत्याख्यानावरचा अभाव होतो म्हणजे काय होतं तो संचलन रूपून उदयाला. अप्रत्याख्यानाचा अभाव होतो म्हणजे ते परमाणु कुठं जाणार ना. कर्माचे परमाणु आहेत सगळे सत्तेमध्ये ते त्याचं संक्रमण होते ते स्वभाव बदलतो त्याचा. जो अप्रत्याख्यानावर स्वभाव होता तो काय झाला प्रत्याख्यानावर स्वभाव झाला संजीवन रूप स्वभाव झाला आणि ते उदयाला आले. त्यालाच काय म्हणतात आपण उदयाभावी क्षय. आणि जे पुढे भविष्यात उदयाला येणार त्याचं काय आहे सद्वस्थारूप उपशम आहे आणि प्रत्याख्यान कशाचा उदय आहे. आता शौक्षम मध्ये काय असतंय देशघाती स्पर्धकांचा उदय पाहिजे परंतु इथं प्रत्याख्यान कशाचा उदय आहे तर प्रत्याख्यानावर जरी सर्वघाती असलं तरी त्याचा उद्यम त्या देशसैन्यामध्ये काही नाही ढवळाढवळ करत नाही. तुमच्या जर देशसैन्य असलं तर त्याचा घात करण्याचं काम करत नाही कोण प्रत्याख्यानावर कशा. प्रत्याख्यानावर कशाचं काम काय चालू आहे सकल संयम न होऊ देणार. तुम्ही प्रतिमा किती पण घ्या परंतु सकल संयम मात्र होऊ देणार नाही. त्याचं काम तो करत म्हणून ते संयमाचा घात करत नाही. म्हणून त्या सर्वघाती स्पर्धकांचा जरी उदय असला तरी देश संयमाचा काय होत
नाही तिथं घात होत नाही. कारण त्याचा जो उदय आहे तो काय काम करत आहे, प्रत्येक जण आपापलं काम करतात ना, प्रत्येक जण आपलं काम करणार, तो सकल सेवाचं घात करण्याचं काम करणार. ते सेवावर प्रत्येकाच्या बघा राजाने सांगितलेलं असतं की अमुक हिने अमुक ह्याच्यावर स्वारी करायची, त्यांच्यावर चढाई करायची, अमुक ह्या टीमने ह्यांच्यावर स्वारी करायची. ते प्रत्येक जण एकमेकांमध्ये ठरवायला करतात. त्यांना जे सांगितले सोपवले काम तेवढं करणार. तसं प्रत्येक जणांना काम काय सोपवलंय की तू ह्या जीवाला सकल सैम होऊ द्यायचं नाही, तर तेवढंच काम करणार. तुम्ही देश सैनिकी धारण केला तर त्याच्यामध्ये तो बाधा करणार नाही. प्रत्येक जणांचं उदय म्हणून पाचव्या गुणस्थानामध्ये कोणता भाव सांगितला, क्षावशमी भाव. म्हणजे त्या प्रत्येक क्षणाचा उदय असताना सुद्धा तिथं त्या देशसैमाचा घात झाला नाही, देशसैम व्यक्त आहे. म्हणून तिथं त्या गुणस्थानामध्ये कोणता भाव सांगितला, क्षावशमी. दोन व्याख्या घडवायच्या. पहिली व्याख्या काय सांगितली ती, सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय. मग कुणाच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय आहे, आणि अप्रत्यय. या दोन्हीचा काय आहे, उदयाभावी क्षय. आणि त्याचाच काय आहे, सत्वस्थान उपश. आणि उदय कशाचा आहे, प्रत्याख्यान कशाचा उदय. पाचव्या गुणस्थानामध्ये प्रत्याख्यान कशाचा उदय, म्हणून त्याला कोणतं हे म्हटलं, क्षावशमी भाव. संजीवलन देशघाती त्याचा उदय म्हणलं तर चालणार नाही का? त्याचं पण आहेच की. आता हे ह्याच्यावर देशघाती स्पर्धे पण घडवायचं आहे. आपलं अजून ते सांगितलं नाही म्हणून मी जास्त खोलात गेले नाही. तिथं पाचव्या गुणस्थानामध्ये आता ह्या कर्कशांचं हे झालं, वाटणी सांगितली. अनंत अनुबंधी प्रत्याख्यानाचा उदयाचा अभाव, प्रत्याख्यानाचा उदय. आता संजीवलन काय काम करते तिथं, तर संजीवलन सुद्धा संजीवलन प्रकृती अशी कोणती प्रकृती आहे, देशघाती प्रकृती. देशघाती प्रकृतीमध्ये स्पर्धक किती प्रकारचे सांगितले, 12 कशामध्ये सगळे सर्वघातीच आहेत, फक्त दारूचा भूभाग असली शेगच आहे. आणि हे जे आहे संजीवलन कसे आहे, त्याच्यामध्ये लता दारू असते शे, चारी असतात. आता पुढे सम्यक्त झाल्यानंतर 2च असतात, लता आणि दारू. परंतु त्या दारूमध्ये सुद्धा जो बहुभाग आहे ना सर्वघाती, आणि एक भाग जे आहे ते देशघाती. तर त्यातल्या हे संजीवलन आहे समजा, याच्यामध्ये लता आणि दारू ज्यावेळेला त्याला सम्यक्ताच्या सन्मुख होतो जीव, त्याच वेळेला अस्थि आणि शेक कॅन्सर. पूर्ण सत्तेमध्ये जेवढे निषेक आहेत ना, त्यातली ती शक्ती सगळी परिवर्तित होऊन जाते लता आणि दारू. चार असं त्याला काय म्हणतात, चतुष्स्थानी अनुभाग, लता दारू अस्थि शेक. हे फक्त मिथ्या दृष्टीलाच असतात 4 प्रकारची शक्ती. सम्यक दृष्टीला 2च प्रकारची शक्ती असते, लता आणि दारू. परंतु त्या लता आणि दारूमध्ये सुद्धा देशघाती आणि सर्वघाती दोन्ही असणार. हे लता रूप सगळे काय आहे, देशघातीच आहेत कायम. आणि दारूमध्ये एक भाग देशघाती आणि बहुभाग सर्वघाती. दिसतंय का? आता ह्यामध्ये पाचव्या गुणस्थानात काय अवस्था होते, तर हे जे सर्वघाती आहे दारूचा बहुभाग, हा सुद्धा तिथं उदयाला येतो. हा सुद्धा देशघाती स्पर्धक रूप म्हणून उदयाला येतो. कोणाचा, संजीवलनाचा पण. मग संजीवलनाच्या पण काय तिथं क्षोभ क्षमतेच्या अपेक्षेने घडवलंय, संजीवलनाच्या अपेक्षेनं. संजीवलनाच्या आणि नवनौकशा दोन्ही घ्यायचं. ह्याच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय होणार, म्हणजे ते देशघाती स्पर्धक रूपानं परिणमणार. आणि त्याचे जे भविष्य काळात सर्वघाती स्पर्धक उदयाला येणार आहेत त्यांचं काय होणार, सत्वस्थान उपश. आणि ह्या सर्वघातीच्या देशघाती संजीवलनाच्या देशघाती स्पर्धकांचा उदय असतो. कुठून, 5व्या गुणस्थानापासूनच. 5व्या गुणस्थानापासून 9व्या 10व्या गुणस्थानापर्यंत त्याचा उदय असतो ना, तो सगळा देशघातीच असतो उदय. ह्या कशाचा जेवढा मंद होते उदय तिथं देशघाती स्पर्धकांचा. आणि म्हणून इथं ह्या संजीवलनाच्या अपेक्षेने पण क्षौक्षणी भाव आहे. कुठं, 5व्या गुणस्थानामध्ये.
पहिलं तर घटवलं काय की 8 विषयांचा उदयभवी क्षय आहे आणि संजीवनाच्या पण सर्वभारतीय स्पर्धकांचा काय आहे उदयभवी क्षय आणि संजीवनाच्या भविष्यकाळाने 8 विषयांच्या आणि संजीवनाच्या जे सर्वभारतीय स्पर्धक भविष्यकाळात उदयाला येणार आहेत त्यांचा काय आहे सत्वस्थारोप उपशम आणि संजीवनाच्या आणि प्रत्याख्यानांक विषयाचा उदय आणि संजीवनाच्या देशभारती स्पर्धकांचा उदय अशी 8व्या गुणस्थानात 5व्या गुणस्थानात अशी भूमिका असते ज्याला भाव प्रतिमा आहे आम्ही बाहेर प्रतिमा घेतली परंतु जोपर्यंत या विषयांचा अभाव झाला नाही तोपर्यंत ती खरी भाव प्रतिमा नाही अंतरंगामध्ये सम्यक्त्व पाहिजे निश्चय सम्यक्त्व आणि त्याच्याबरोबर निवृत्तीरूप भाव पाहिजे अंतरंगामध्ये आता आपण सगळ्या प्रतिमा घ्या म्हणतो पुष्कळ घेतात परंतु ती काय असेल फक्त प्रतिमा द्रव्य प्रतिमा जोपर्यंत सम्यक्त्व झाला नाही अंतरंग निवृत्तीरूप परिणाम नाही तोपर्यंत ती फक्त एक ऐकून किंवा पाहून केलेली क्रिया मात्र होते ती प्रतिमा म्हणून खरी प्रतिमा कधी होते ती सम्यक्त्वपूर्वक जर भावरत असेल जे भाव निवृत्ती असेल तर ती खरी प्रतिमा संजीवन क्रोधमान मायालोभ या टक्क्यात चारित्र्याचं एक होते मग या टक्क्यात चारित्र्याबद्दलच बोलायला पाहिजे ना त्याचा पूर्ण अभाव झाला की एका काय स्वयं प्रगट होणार संजीवनाचा जोपर्यंत उदय आहे तोपर्यंत एका काय स्वयं प्रगट होणार नाही संजीवनाच्या ज्याला पूर्ण उदयाचा अभाव होईल त्याला एका काय स्वयं देशगाठी म्हटल्यानंतर कसं घेणार देशगाठी म्हटल्यानंतर कसं येईल त्याच किती ते एका काय स्वयं असणारच नाही ना एका काय स्वयं तिथं असणार नाही देशगाठीमध्ये देशगाठीचा उदय असो नाही तर सर्व घातीचा उदय असो उदय आहे ना त्या क्षौक्षणिक भावामुळे तिथं देश संयम सकल संयम प्रगट होतो संजीवनाच्या क्षौक्षणिक भावने तिथं गुण व्यक्त असतो कोणता गुण व्यक्त आहे तिथं हा देश संयम आणि सकल संयम गुण व्यक्त आहे म्हणून त्याला क्षौक्षणिक भाव म्हटलं आणि ज्याला पूर्ण क्षय होईल त्याला एखादा संयम क्षयिक भाव आहे औक्षणिक आणि क्षयिक दोन आहे पूर्ण त्याचा उपशम श्रेणी उपशम झाला तर औक्षणिक होईल आणि क्षय झाला तर क्षयिक भाव पुढचा प्रश्न तर अजून 5व्या प्रश्नाचं स्वरूप येणार आहे तुम्हाला पुढे फक्त इथं कोणता भाव आहे घटवायचा तर 5व्या प्रश्नात कोणता भाव सांगितलं चारित्र्य होण्याची अपेक्षा घ्यायची सम्यक्त्व तर तिथं तिन्ही पण आहे 5व्या प्रश्नात पण दर्शन होण्याच्या अपेक्षेने बघायचं नाही त्याच्याकडे चारित्र्य होण्याच्या अपेक्षेने बघायचं मग चारित्र्य होण्याची जी एकूण प्रकृती आहे त्यापैकी तुम्हाला स्पष्ट खुलासा सांगितला 8 विषयांचा उदय नाही प्रत्याख्यान विषयाचा उदय आहे संजीवनाच्या पण सर्वघाती स्पर्धकांचा उदय नाही त्याच्या देशघाती स्पर्धकांचा उदय आहे म्हणून ह्या 5व्या गुणस्थानाला क्षावक्षमी भाव म्हणायचं तुम्ही त्यातला सूत्र शिकला ना का दुसऱ्या अध्यायामध्ये काय सूत्र आहे त्याच्यामध्ये ज्ञान दर्शन लब्धयश चतुस्त्री त्रिपंचभेदा सम्यक्त्व चारित्र संयमा संयमाश्च क्षौक्षणिक भाव सांगितले ना सम्यक्त्व चारित्र आणि संयमाश्रय संयमाश्रय म्हणजे देश तो कोणता भाव आहे क्षौक्षणिक भाव नंतर हे क्षौक्षणिक भाव चारित्र भाव कसा घ्यायचा चारित्र भाव कसा घ्यायचा त्यातलं चारित्र भाव कसा घ्यायचा चारित्र तर 6व्या गुणस्थानामध्ये नाही क्षमिक चारित्र त्यात घेणार हा 5वं गुणस्थान हा सुद्धा क्षौक्षणिक भाव आहे आणि 6वं 7वं गुणस्थान हे सुद्धा क्षौक्षणिक भाव आहे क्षमिक चारित्र घेणार क्षौक्षणिक चारित्र 6व्या 7व्या गुणस्थानात पण क्षौक्षणिक चारित्र आणि 5व्या मध्ये पण क्षौक्षणिक देश संयम आहे देश संयम क्षमिक संयम हा क्षौक्षणिक संयम म्हणजे प्रमत्त आणि विरत आणि अप्रमत्त विरत हा क्षौक्षणिक संयम भाव आहे तर देश विरत आता ह्याच्यामध्ये कोणता भाव सांगितला 5व्या गुणस्थानामध्ये सगळं काही लक्षात आलं काय लक्षात ठेवणार की तिथं 5व्या गुणस्थान हा क्षौक्षणिक भाव आहे कारण तिथं जरी प्रत्याख्यानाचा उदय असला तरी गुण तिथं व्यक्त आहे देश संयम प्रकट आहे म्हणून तिथं क्षौक्षणिक भाव सांगितला आणि 6व्या आणि 7व्या गुणस्थानामध्ये काय आहे 12 विषयांचा उदय नाही 12 विषय कोणते? प्रत्याख्यानावर
प्रगट होते. त्यामुळे जसं जसं गुणस्थान वर चढत जाईल तिथं कशांच्या उदयाचा अभाव होतो. आणि कशाचा उदय तिथं संजीवनाच्या आणि नवनवकशांच्या पण सर्व हाती स्पर्धकांच्या उदयाचा अभाव आहे. आणि त्याच्या भविष्यकाळात उदयाला त्याचा सद्वस्तारूप उपशम आहे. आणि संजीवना आणि नवनवकशाच्या देशघाती स्पर्धकांचा उदय आहे. म्हणून शावशमिक भाव ते शावशमिक भाव सम्यक व चारित्र संयमा चारित्र म्हणजे सकल चारित्र. 6वं आणि 7वं दोन्ही गुणस्थान कसे आहेत कोणता आहे शावशमिक भाव. आता या गुणस्थानाचं अजून स्वरूप येणार आहे पुढे त्याला अजून खुलासा तुम्हाला होईल. फक्त इथं कोणता भाव एवढा लक्षात ठेवा. 5वं 6वं आणि 7वं गुणस्थान कोणता भाव आहे पाठीमागं सिद्धी कोणता भाव आहे कुठल्या कुठल्या गुणस्थानात गुणाच्या अपेक्षेनं चारित्र होण्याच्या चारित्र होण्याचा काय तिथं शोक्षम आहे. म्हणून तिथं काय आहे शावशमिक भाव आहे. एवढं लक्षात ठेवा. ज्यांना कसं आहे कुणाला जास्त लक्षात येईल कुणाला थोडं कमी थोडं त्याच्यापेक्षा कमी असं सगळे प्रकार असणार आहेत. कारण कुणाचा अभ्यास जास्त आहे ते सगळं आयुष्य गेल्याचं ऐकत त्यामुळे त्यांना लवकर समजते. ज्यांनी थोडा अभ्यास करतो त्याला आणखी समजते. आता तुम्हाला पण थोडं समजेल अजून चांगलं. फक्त हे लक्षात ठेवा की 5वं 6वं आणि 7वं हे 3 गुणस्थान कोणता भाव आहे कारण कसं काय आहे चारित्र होण्याचा शोक्षम आहे. आणि शोक्षम आपण कसं घडवायचं शावशमिक संयम शावशमिक संयम म्हणा चारित्र म्हणा त्याला मला चारित्र नाव दिलं तर चारित्र म्हणतात. दोन्ही एकाच वाचक कधी वापरतात आणि त्यांची भेद पण आहे. संयम आणि चारित्र दोन गुण स्वतंत्र. संयमामध्ये तो विरतिरूप भाव घेतला जातो आणि चारित्रामध्ये आचरण याची मुख्यता असते. झाले की दर्शन मुनीचं झालं तर सुद्धा 5व्या 6व्या 7व्या गुणस्थानात काय आहे तिन्ही प्रकारचे सम्यक्त्व आहेत. परंतु त्या अपेक्षेला भाव नाही तो स्वतंत्रता जी झाली या गुणस्थानांची ती कशामुळे झालेली आहे चारित्र अंगीकार केल्यामुळे झालेली आहे. म्हणून चारित्र होण्याच्या अपेक्षेने तर शावशमिक भाव सांगितलं तो गुणस्थान. तर सम्यक्त्व तर तिन्ही चारीमध्ये समान आहेच की 4व्यामध्ये 5व्यामध्ये 6व्यामध्ये 7व्यामध्ये तिन्ही प्रकारचे सम्यक्त्व सम्यक्त्वाच्या अपेक्षेने भेद नाही. परंतु चारित्राच्या अपेक्षेने काय आहे या 3-4 गुणस्थानामध्ये भेद आहे. 4व्यामध्ये चारित्र नाही 5व्यामध्ये देश संयम आहे आणि 6व्या गुणस्थानात सकल संयम म्हणजे मुलींचा आचरण आहे. तर 6व्या 7व्या गुणस्थानावरती असेल ते कोण असणार असे गुणस्थ असणार का ते कोण असणार मुलीचं असणार ते मुलींचं गुणस्थान आहे. एवढं लक्षात घ्या. आणि जे प्रतिमाधार आहेत ते कोण आहेत 5व्या गुणस्थानावर पहिल्या प्रतिमेपासून 11 प्रतिमा. परंतु ती कशी पाहिजे भाव प्रतिमा पाहिजे. तर ते गुणस्थान बाहेरच्या क्रियेवर अवलंबून नाही. मुली झालं म्हणजे मी 6व्या 7व्या गुणस्थानात गेलो तसं नियम नाही. हा बाह्य वेश आहे बाह्य क्रिया आहे ते गुणस्थान नाही. अंतरंग त्या जीवाचे जे परिणाम आहेत त्याला गुणस्थान म्हटलेलं आहे. व त्याच्या परिणामामध्ये जर फक्त आगमा वाचून त्यांनी धारण केलेले आहे सम्यक्तपूर्वक आणि निवृत्तीरूप परिणामानं जर धारण केलेलं असेल आणि त्या कशाचा अभाव असेल तर ते खरे भावलिंग म्हणायचं भावरत म्हणायचं. आता पुढं 8व्या गुणस्थानापासून एवढं काही आघात झालं. गाता सांगते बघा देश विरते पमत्ते इतरे देश विरत प्रमत्त म्हणजे प्रमत्त विरत घ्यायचं. इतर म्हणजे काय घ्यायचं अप्रमत्त विरत. इतर शब्दाचा त्याच्याबरोबर उलट घ्यायचं. त्यामध्ये खवो व समेय भाव शावशमिक भाव आहे. सो खलु चरित्र मोहम पडिचे भय तो कोणत्या अपेक्षेने सांगितलेला आहे चारित्र होण्याची अपेक्षा प्रतिज्ञा म्हणजे त्याची अपेक्षा करून सांगितलेला आहे. तहा वरे त्याचप्रमाणे वर म्हणजे आता 8व्या 9व्या 10व्या आदी गुणस्थानामध्ये सुद्धा चारित्र होण्याच्या अपेक्षेनंच वर्णन करणार आहे. तिथं दर्शन होण्याची अपेक्षा नाही चारित्र होण्याची अपेक्षा करून वर्णन करतात. दर्शन होण्याचं सांगितलं तिथं आहेच त्याचा उपशम शेष उपशम आहेच
परंतु चारित्र्य होण्याची काय विशेषता आहे त्याला घेऊन पुढची गुणस्थानं सांगतात. आता इथपर्यंत झालं शैक्षणिक भाग. फक्त झालं सत्यापर्यंत कोणता भाव आहे, पहिल्यामध्ये कोणता आहे, दुसऱ्या गुणस्थानात, तिसऱ्या गुणस्थानात, चौथ्यामध्ये या 4 गुणस्थान कोणत्या अपेक्षेने सांगितले, दर्शन गुण याच्या अपेक्षेने. 5व्या 6व्या आणि 7व्या गुणस्थानामध्ये कोणता भाव आहे, शैक्षणिक भाव. कोणत्या अपेक्षेने सांगितलं, चारित्र्य गुण याच्या. आता पुढे 8व्या गुणस्थानापासून पण चारित्र्य गुण याच्या अपेक्षेनेच सांगतात वर्णन करतात. परंतु 8व्या गुणस्थानापासून जे गुणस्थान आहे त्याला श्रेणी नाव आहे. श्रेणी म्हणजे वर चढणं, पंक्ती आपण म्हणतात श्रेणी म्हणजे. तर 2 प्रकारची श्रेणी आहेत, एक उपशम श्रेणी आणि एक शपोक श्रेणी. उपशम आणि शपोक श्रेणी. काही जीव काय करतात, त्या मोहनीय कर्माला दाबतात, जे उपशम करतात. तर त्याची पण तीच गुणस्थानाची नाव आहे. आणि काही जीव त्या कर्माचा, मोहनीय कर्माचा पूर्ण नाश करतात समोर, त्याला काय नाव आहे, शपोक श्रेणी. जे उपशम करीत जातात त्याला उपशम श्रेणी म्हणायचं, जे क्षय करीत जातात त्याला शपोक श्रेणी म्हणायचं. परंतु त्या दोन्हीची नावं समान आहेत. 8वं गुणस्थानाचं नाव काय आहे, अपूर्वकरण. तिथं अपूर्व परिणाम होतात जीवनात. परंतु तिथं उपशम श्रेणी असेल तर त्याला कोणता भाव म्हणायचा, औपशमिक भाव. आणि तो जीव जर क्षय करत असेल तर क्षयिक भाव म्हणायचं. म्हणून आता इथं उपशम श्रेणीचे गुणस्थान हे 8वं कोणता भाव आहे त्याला, औपशमिक भाव आणि वृत्तीकरण, सूक्ष्म सांप्राय आणि उपशांत मोह. हे शपक उपशम श्रेणीची 4 गुणस्थान म्हटले जातात. म्हणजे जो त्या मोहनीय कर्माचा उपशम करण्यासाठी प्रवृत्त झालेला आहे. 7व्या गुणस्थानातूनच वर चढतो. ते कसं काय, ते पुढे गुणस्थान येणार आहे त्याला आपण डिटेल बघू. 6व्या गुणस्थानातून 7व्या गुणस्थानात जातो, 7व्यातून 6व्याला असं करून 7व्यातून पुढे वर चढतो उपशम करण्यासाठी. तर त्या जीवाच्या गुणस्थानाला काय म्हणायचं, उपशम श्रेणी म्हणायचं. मग त्या गुणस्थानांची पण नावं काय आहेत, अपूर्वकरण. 8व्याचं नाव काय आहे, अपूर्वकरण. त्या तिथे जीवाचे अपूर्व म्हणजे पूर्वी न झालेले असे परिणाम होतात. परंतु तिथं कुठल्याही गुणस्थानात कुठल्याही प्रकृतीचा उपशम होत नाही. परंतु उपशम करण्यासाठी काय झालेलं आहे, तिथं उद्यत झालेलं आहे, प्रयत्नशील आहे, ते कार्य चालू केलेलं आहे त्यांनी. परंतु तिथं कुठल्याही प्रकृतीचा जर उपशम झाला नाही तर सुद्धा त्याला उपशम श्रेणी म्हणायचं. जसं असतं ना, आपण कुठं तर काहीतरी काम करत असतो, अजून ते काम सुरुवात केली नाही, तुम्ही आता काय करणार आहे की तुम्हाला एक पुरणपोळी बनवायची आहे. तर तुम्ही काय करता, डाळ काढता, पीठ काढता, हे काढता. तर तुम्हाला विचार काय करताय, पुरणपोळी करतोय. आता पुरणपोळी करताय काय घेऊन, त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत म्हणून त्याच्यावर तो उपचार होतोय, पुरणपोळी करतो असा. तसे इथं हा 8व्या गुणस्थानात अजून उपशम केला नाही त्यांनी, परंतु उपशम करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. त्याचे परिणाम त्या रूप झालेले आहेत. परंतु म्हणून त्याला तिथं उपशम जरी नाही झाला तरी त्याला काय म्हटलं, उपशम भाव म्हटलं, औपशमिक भाव म्हटलं. 8व्या गुणस्थानात एक पण प्रकृतीचा उपशम झाला नाही तरी सुद्धा त्याला कोणता भाव म्हटला, का म्हटलं, तर तो उपशम करण्यासाठी उद्यत आहे, प्रयत्नशील आहे, म्हणून त्याला औपशमिक भाव म्हटले. तर 8व्या मध्ये पण कोणता भाव आहे, उपशम श्रेणीवर कोणता भाव आहे, औपशमिक भाव. आणि शपक श्रेणीवर कोणता भाव असणार, शाही भाव. 5 भाव आहेत आपल्याकडे, त्याच्यापैकी बघायचं तिथं. उपशम श्रेणीवर तो जीव आरूढ झाला असेल तर तो त्याला औपशमिक भाव होतो. आणि जर शपक श्रेणीवर आरूढ झाला असेल तर ते परिणाम क्षय करण्याचे परिणाम झाले असतील तर तिथं क्षयिक भाव असणार.
मग तिथं 14 गाथा म्हटली का आपण? नाही म्हणायची. म्हणूया 14 गाथा एकदा. तत्तो उवरिंबा उवसम भावो उवसामगे सुखवगेसु खय्यो भावो नियमा अजोगी परे अजोगी चरी मूर्ती सिद्धेय तत्तो उवरे उवसम भावो उवसामगे सुखवगेसु खय्यो भावो नियमा अजोगी चरी मूर्ती सिद्धेय. त्याच्यावर म्हणजे 7व्या गुणस्थानाच्या वर उपसामगेसु उपसमभाव. उपशमकांमध्ये उपशम भाव आहे. म्हणजे उपशम श्रेणीवर कोणता भाव आहे? औक्षणिक भाव. आणि शपक श्रेणीवर काय आहे? तर उपशम श्रेणीची गुणस्थाने किती? 4 आहेत. हे अपूर्वकरण, अनिवृत्तीकरण, सूक्ष्म सांप्रदायिक उपशांती. ह्या 11व्या गुणस्थानामध्ये फक्त औक्षणिकच भाव असतो. आणि ह्या दोन्ही गुणस्थानात औक्षणिक पण आहे आणि क्षयिक पण आहे. तिन्ही गुणस्थानात हे अपूर्वकरण, अनिवृत्तीकरण आणि सूक्ष्म सांप्रदायिक ही 3 गुणस्थानं उपशम श्रेणीवर पण आहेत आणि शपक श्रेणीवर पण आहेत. आणि हे 11वं गुणस्थान कुणाला होते? उपशम श्रेणी चढणाऱ्यालाच होते. ते शपक श्रेणी चढणाऱ्याला 11वं गुणस्थान होते. तिथे काय? शांत मोह, म्हणजे तिथे मोहाचा काय केला? फक्त त्याने उपशम केले. मग तो जीव 11व्या गुणस्थानात जातो मिलनभूत आणि तिथून काय होतं? काय होतं? 11व्या गुणस्थानात गेल्यावर वर चढतो काय खाली येतो? ते परत मुनिराज, हे सगळे मुलींचेच एक गुणस्थान. ते मुनिराज पुन्हा ध्यानावस्थेमध्येच अशी परिणामाची विशुद्धी झाली, उपशम श्रेणीवर चढले आणि पुन्हा भाव त्यांचे काय झाले? उतरले. विशुद्धी कमी झाली की पुन्हा त्या गुणस्थानातून खाली उतरतात. जे 11व्या गुणस्थानात गेलेला जीव वर चढत नाही, कुठे तो खालीच येतो. आता परत गुणस्थानाचं स्वरूप सांगताना तुम्हाला सांगेल कुठल्या गुणस्थानात कुठलं जातो वगैरे. सापशिडी खेळताय का नाही? तसे गुणस्थानाची सापशिडी करायची. कुठल्या गुणस्थानात वर चढतो, कुठल्या गुणस्थानात खाली येतो. सापाच्या तोंडात गेले की खाली यावं लागतं, शिडीच्या त्याच्यावर गेले की वर चढतात. तसे हे 4 गुणस्थानं जे आहेत ती कशी आहेत? औक्षणिक भाव. 8वं, 9वं, 10वं आणि 11वं. आणि शपक श्रेणीवर चे 4 गुणस्थान सांगितले. 8वं, 9वं, 10वं, 11वं शांत मोह नाही. तिथं काय? 12वं गुणस्थान आहे. इथं हे नसतं. हे उपशम श्रेणीवर पुढची गुणस्थानं नाहीत. शपक श्रेणीवर 8वं, 9वं, 10वं कुठं जातो? एकदम पुढे मारून 12व्या. तो 11व्यामध्ये जात नाही, 12व्यामध्ये जातो. म्हणून तिथं ह्या सगळ्या शपक श्रेणीवर कोणता भाव असणार? क्षयिक भाव. आणि 13वा आणि 14 12व्या गुणस्थानात पण क्षयिक भाव. 13वा आणि 14 गुणस्थान विषयाचे आर्यंतांचे असतात, संयोगी आणि अयोग्य. तर तिथं कोणता भाव असतो त्यांना? 4 घाती कर्मांचाच नाश झाला ना, म्हणजे तो होण्याचा पण नाश झालेलाच आहे. म्हणून तिथं पण क्षयिक भावच आहे. क्षयिक सम्यक लोक क्षयिक चारित्र असते त्यांना. म्हणून क्षयिक भाव कुठं कुठं आहे? शपक श्रेणीवर 8वं, 9वं, 10वं गुणस्थान, 12वं गुणस्थान, 13, 14 गुणस्थान. जे 14व्या गुणस्थानाच्या शेवटपर्यंत काय आहे? क्षयिक भाव आहे. आणि सिद्धांच्या मध्ये काय भाव? तिथं क्षयिक भाव. जे तिथं कर्म मोने कर्माचा अभावच आहे ना, क्षय झाला म्हणून त्याला क्षयिक भाव म्हटले. अशा प्रकारे हे गुणस्थानामध्ये भाव सांगितले. इथं लक्षात आलं 5वं, 6वं, 7व्यामध्ये कोणता भाव आहे? क्षौषमिक भाव. 8व्यापासून उपशम श्रेणीवर असं म्हणायचं, उपशम श्रेणीवर आणि 11व्या गुणस्थानामध्ये औक्षमिक भाव. चारित्र फक्त घ्यायचं का दोन्ही घ्यायचे? सम्यक तर औक्षमिक. सम्यक कसं नाही येतं प्रश्न, तिथं फक्त चारित्राच्या अपेक्षेने सांगितले. चारित्र होण्याची अपेक्षा करून आहे म्हणजे औक्षमिक चारित्र भावच असतो.
हा औषधिक चारित्र्य असते. 8व्या गुणस्थानात 9व्या 10व्यामध्ये आणि 11व्यामध्ये. तसं पूर्ण 11व्या गुणस्थानात औषधिक चारित्र्य प्रगट होते, परंतु 8व्यामध्ये उद्यमशील आहे, 9व्यामध्ये काही प्रकृतीचा उपशम केला आणि 10व्यामध्ये लोभाचा उपशम करतोय. आणि पूर्ण उपशम झाल्यावर त्याला 11व्या गुणस्थानात पूर्ण एकाग्र संयम तिचा प्रगट होतो. 11व्या गुणस्थान म्हणजे तिथं पूर्ण औषधिक भाव आहे. आणि शपथ श्रेणीवर शाही भाव कुठं कुठं सांगितला? शाही भाव कुठं कुठं सांगितला? शपथ श्रेणीवर, नंतर 14व्या गुणस्थानापर्यंत. 11व्या गुणस्थान नाही घ्यायचं, 14व्या गुणस्थानापर्यंत आणि सिद्धांच्यामध्ये कोणता आहे? शाही भाव. अशा प्रकारे गुणस्थानामध्ये भावांचं वर्णन केलं. तो गुणस्थान कोणता भाव. आता खरं तुम्हाला आता उद्यापासून गुणस्थानाचं स्वरूप सुरू होईल. तिथून प्रत्येक गुणस्थानाचं स्वरूप लक्षात येईल. मग तिथं कुठल्या कर्माचा उदय असतो, कशाचा उपशम, कशाचा क्षय, हे सगळं त्या गुणस्थानाच्या मध्ये अजून त्याच्या डिटेल तुम्हाला लक्षात येईल. मग त्याचा भाव पाठ करा. कुठल्या गुणस्थानामध्ये कोणतं गुणस्थान कोणता भाव आहे हे लक्षात ठेवायचं. पहिला गुणस्थान अवयव, दुसरं तिसरं गुणस्थान, चौथं 3 आहे. चौथ्यामध्ये 3 भाव आहेत, औषधी, शारीरिक आणि शारीरिक. पण तिथं दर्शन होण्याचा उपशम, क्षय, क्षौषम 3 आहे. आणि 5वं 6वं 7वं शारीरिक. उपशम श्रेणीवर 4 गुणस्थानामध्ये औषधिक भाव आणि 8व्यापासून 14व्यापर्यंत बाकी सगळ्या गुणस्थानामध्ये शारीरिक भाव आणि सिद्धांच्या मध्ये पण क्षय. सोपंच आहे, अवघड नाही. जाना हमें शुद्ध चैतन्य जीवचा. डोळे बंद करा आणि स्वतःला जाण्याची ही संधी सोडू नका. प्रयत्न कर. इतर वेळा तर सर्व जाणण्याचा प्रयत्न करतो, आता ह्या ध्यान कालामध्ये तरी स्वतःच्या आत्म्याला जाणा. मी जाणतच आहे. कुणाला जाणत आहे? स्वतःला जाणत आहे. स्व म्हणजे काय? जो ह्या शरीरामध्ये चैतन्य स्वरूप आत्मा आहे, तो मी आहे. हा चैतन्य स्वरूप आत्मा माझा आता उत्पन्न झाला नाही, अनादिकाळापासून आहे. हा मी अनादी अनंत आहे, शाश्वत आहे. प्रत्येक शरीरामध्ये गेलो तरी मी शरीरूप झालोच नाही. मी माझ्या चैतन्य स्वरूपानेच विराजमान आहे. केंद्रीय पर्यायामध्ये गेलो तरी मी आत्माच राहिलो, जीवच राहिलो, ज्ञान स्वभावीच राहिलो, शरीरूप झालोच नाही. भले आपण जाणले नाही तरी आत्मा कधी अन्य रूप होत नाही, शरीर रूप होत नाही. शरीर शरीरच आहे, आत्मा आत्माच आहे. तर दोघांमध्ये आपल्या बुद्धीमध्ये भेद करा. हे गुणस्थान, हे भाव सुद्धा कर्माच्या उदय, क्षय, क्षौषमानी होतात. हे अनादि अनंत नाही. म्हणून हे आपला आत्मा नाही. आत्म्याचे हे क्षणिक विभाव पर्याय आहेत, हा स्वभाव नाही. म्हणून त्या गुणस्थानाला पण जाणून हे गुणस्थान मी नाही हे जाणून शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप टंकोत्तीर्ण ज्ञायक स्वरूप
शुद्ध एक ध्रुव नमो हरे नमो सीताय नमो नमो वज्राय नमो हरे नमो सीताय नमो ज्ञान